महाराष्ट्राला जे काही चांगल्या पद्धतीचे प्रकल्प आणि अनुदान मिळालं, जवळपास 1,00,000 कोटी रुपये यावर्षी महाराष्ट्राला मिळणार आहे. यातनं एक सकारात्मक संदेशसुद्धा जनतेमध्ये आहे. खास करून मराठवाड्याच्या 4 जिल्हा परिषदेमध्ये धाराशिव, लातूर, परभणी आणि संभाजीनगर याही जिल्हा परिषदमध्ये आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल. कारण मराठवाड्याची जनता ही भाजपा महायुतीच्याच बाजूने उभी आहे. मी सर्वच जिल्हा परिषदला 5-6 जनसभेच्या माध्यमातून जाऊन आलो आहे. परवा मी परभणी, लातूर, धाराशिव आणि आज संभाजीनगर. जनतेमध्ये एक उत्साह आहे की देवेंद्र फडणवीस सरकार हे आमच्या कल्याणाकरता काम करतं आहे. मोदीचं सरकार काम करतं आहे आणि जिल्हा परिषदमध्ये जर महायुतीचं जर त्या ठिकाणी अध्यक्ष आले, जिल्हा परिषदमध्ये जर महायुतीचे संख्याबळ आलं तर नक्कीच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा फायदा मराठवाड्याच्या जनतेला मिळेल, जिल्ह्याच्या जनतेला मिळेल असा विश्वास साधारणतः जनतेमध्ये आहे. आणि मला वाटतं विश्वासाने मतदान होईल, विकासाला मतदान होईल आणि विकसित जिल्हा करण्याकरता आम्हाला मराठवाड्याची जनता ही साथ देईल. प्रचाराचा मुद्दा निघाला म्हणून सांगतो. आता अजित पवारांचं दुःखद निधन झालं होतं, त्यामुळे सगळ्यांनीच प्रचारात थोडा खडगा हात घेतला. रोहित पवारांनी एक ट्विट केलंय की अजितदादांच्या दुःखामुळे आम्ही प्रचार करू शकलो नाही, पण राज्यातील जनतेने अजित पवारांच्या विचारांना सहकार्य करावे आणि पक्षाला मदत करावी. भावनिक आवाहन करण्याचा छानच आहे, उत्कृष्टच आहे. त्यांनी आवाहन केलं आणि पक्षासाठी त्यांनी जनतेचा त्या ठिकाणी पाठिंबा मागितला आहे. तर माननीय मुख्यमंत्रीसुद्धा यांनी आपल्या सर्व सभा रद्द केल्या. पण पक्षाचं चिन्ह तुतारी. शेवटी त्यांची काही ठिकाणी युती आहे राष्ट्रवादी तुतारीसोबत. तर त्या ठिकाणी त्यांनी आव्हान केलं आहे. पण मला असं वाटतं की असं आव्हान त्याचा पक्षाचा प्रचाराचा भाग आहे. आम्हीसुद्धा फार काही यावेळी ॲग्रेसिव्हली प्रचारामध्ये फार काही उतरलो नाही. आम्हालाही फार दुःख आहे. जसं पवार परिवारामध्ये सर्वांना दुःख आहे, राज्याला दुःख आहे, जनतेला दुःख आहे, भारतीय जनता पक्षाच्या परिवारालासुद्धा तेवढंच दुःख आहे. आणि त्यामुळं आम्ही आधीच सांगितलं होतं की अजितदादाचा पक्ष असेल, अजितदादा असेल, यावर कुठल्याही प्रकारचं पक्षाबद्दलही कोणी या ठिकाणी प्रचारामध्ये चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करू नका. मी सुद्धा आणि मुख्यमंत्रीसुद्धा तर त्यांनी रद्दच केला आहे. पण कार्यकर्त्याच्या निवडणूक असल्यामुळं थोडा आधार द्यावा लागतो म्हणून मी आहे, आमचे 4-5 महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, पंकजाताई आहे, रवींद्र चव्हाणजी आहेत. आम्ही जाऊन त्या ठिकाणी काही बैठका घेऊन या प्रचाराला पुढं नेतो आहे. तर शेवटी आता निवडणुका लागल्यामुळं काही भूमिका घ्याव्या लागतात. तुम्ही एक घोषणा केली होती की जिल्हा परिषदमध्ये काही 5 स्वीकृत सदस्य असतील आणि महापालिकेमधले जे सदस्य आहेत ते वाढवण्यात येतील. त्याचं पुढे काय झालं आहे आणि कधीपासून लागू होणार, यावेळेस ते लागू होईल का? जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमात दुरुस्ती करावी लागेल. हा अधिनियम दुरुस्ती करून माझी अशी मागणी आहे की 10 जिल्हा परिषद सदस्यामागे 1 स्वीकृत आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यामागे 1 स्वीकृत अशी मागणी केली आहे. मला वाटतं या अधिवेशनामध्ये हा अधिनियम येईल आणि माननीय मुख्यमंत्रीजी याला मान्यता देतील. शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली आहे, पण त्याला अजून ग्रामविकास मंत्री आपल्या विभागाचा कायदा तयार करतील आणि येणाऱ्या सभागृहामध्ये तशी मान्यता मिळू शकते. या निवडणुकीनंतर त्याचा लाभ होणार नाही, कारण पालिका निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदच्या पण 12 होतील. या निवडणुकाला लागू होईल. येणाऱ्या काळामध्ये ज्या नवीन जिल्हा परिषद निवडणुका झाल्या 12 आणि पुन्हा होणाऱ्या 18 यालाच ते लागूच राहील. महापालिकेसाठी जे मला वाटतं आत्ता जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये काही बदल होईल का हे मला अजून मी यावर चर्चा केली नाही. संख्या वाढेल की कमी होईल, म्हणजे आहे की राहील? आहे ते राहीलच, कमी कसं होणार आहे? वाढण्याची शक्यता कमी आहे म्हणजे महापालिका. नाही, अजून काही त्याच्यावर चर्चा झाली नाही. पण जिल्हा परिषद संदर्भाने माझी चर्चा झाली आहे. 10ला 1 आणि 5ला 1 म्हणजे झेडपीला 10ला 1 आणि पंचायत समितीला 5ला 1
अशी साधारण पक्षाच्या कार्यकर्त्याची मागणी होती आणि महाराष्ट्राच्या जनतेची मागणी होती की हे केलं पाहिजे. कारण महानगरपालिका नगरपालिकेला जर आपण आरक्षणामुळं जे काम करणारे पदाधिकारी आहेत किंवा उत्कृष्ट काम करणारे अभ्यासू लोक आहेत, डॉक्टर आहे, वकील आहे, त्यांना आपण संधी देतो. पण जिल्हा परिषद मध्ये मात्र सुद्धा आरक्षणामुळे अनेक लोक मागे राहून जातात. त्यामुळे त्यांनाही संधी दिली पाहिजे. एक तुम्ही म्हणता वेगवेगळे पक्ष जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत, पण वैजापूर तालुक्यामधल्या काही 1-2 ठिकाणी असं झाले की भाजपला बाजूला ठेवण्यासाठी त्याचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून 2 शिवसेना एकत्र आलेली आहे. अनेक ठिकाणी स्थानिक लेवलला वेगवेगळ्या युती झालेल्या आहे. त्यामुळं त्या युती त्या स्थानिक लेवलला आहे. मला असं वाटतं की ज्या युती झाल्या आहेत, पण भारतीय जनता पार्टी 51%ची लढाई लढत आहे, जिंकेल असं मला वाटतं. अंजली दमानी यांनी एक आरोप केला, तो गंभीर आरोप यासाठी आहे की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांचा अजित पवारांच्या घातपातामागे हात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांना संशय आहे. नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती याचा विचार केला तर असा घातपात होईल का, माझ्या हृदयालाही पटत नाही, मनालाही पटत नाही. त्यामुळं त्यांच्यावर काय बोलावं मला कळत नाही. पुण्याच्या त्या घोटाळ्याप्रमाणे, जमीन घोटाळ्याप्रमाणे पार्थ पवार यांना क्लीन शीट दिली आहे. सगळं सखोल चौकशी होणार होती. आजच्या लोकसत्तामध्ये आलेली बातमी निराधार आहे. अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही. उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे. कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत. म्हणजे पार्थ पवारांना क्लीन शीट नाही अजून. आत्तापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही. त्यामुळं कशा बातम्या येतात, कसं लोकांना कन्फ्यूज करतात. मीडियानं सुद्धा माझी विनंती आहे की अशा गंभीर प्रकरणामध्ये अशा प्रकारचे लेख देऊन किंवा बातम्या देऊन जनतेला कन्फ्यूज करू नये किंवा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये, अशी विनंती मीडियाला सुद्धा माझी आहे. त्याची चौकशी कधीपर्यंत पूर्ण होईल? 8 दिवसाच्या आतमध्ये अंतिम अहवाल माझ्याकडे येणार आहे. एक नाशिकचं पण असंच जमीनचं प्रकरण होतं, गायरान जमीन. तुम्ही चौकशीचे आदेश दिले होते. गायरान जमिनीची चौकशी विभागीय आयुक्त करतायत, त्याचाही रिपोर्ट आमच्याकडे येणार आहे. आता सगळ्यांबरोबर महापालिकेच्या महापौरांच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. तुम्ही आता इथं संभाजीनगरमध्ये आहात. मला असं कळतंय की एकमत होतच नाही स्थानिक नेत्यांचं. नाही, स्थानिक नेत्याचं एकमत जरी नसेल, पण काही अडचणी नाही आहे. 2-3 नावं शॉर्टलिस्टेड केले आहे आणि त्यांनी ते प्रस्ताव माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजीकडे पाठवला आहे. आज संध्याकाळी स्टेट कोर कमिटीची बैठक होईल आणि या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आमचे अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील. फार वाद नाही आहे. आपल्या 2-3च नावं त्या ठिकाणी आहे. नाही, पण नावही येत नाही ना. आणि प्रत्येकच ठिकाणी सुरू आहे. आता मुंबईत तुम्ही महापौरपद मागितलं, आता असं कळतं की महापौरपद पण तुम्हाला हवं अशी माहिती येते. तर प्रत्येक ठिकाणी अडचणी आहे. नाही, काही अडचण नाही. संभाजीनगरला तर बिलकुल अडचण नाही. पण सर, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे, तर असंही चर्चा आहे की निर्णय 3 मिनिटाच्या वरचा नाही आहे. जे काही 4-5 नावं असतील त्या सगळ्यांना निर्णय घ्यायला 5 मिनिटाच्या वर लागणार नाही. संध्याकाळी मुख्यमंत्री कारण होते, माननीय अध्यक्षाकडे नाव पाठवलेले आहेत, रवींद्र चव्हाणकडे नाव पाठवलेले आहेत. संध्याकाळी मी मुख्यमंत्रीजी, रवींद्र चव्हाणजी, आमचे 2-3 कोर कमिटीमधील महत्त्वाचे पदाधिकारी बसतील आणि निर्णय करतील. प्रश्न असा आहे की सर, उद्या अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस असल्यामुळं जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांनी 4-5 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि शेवटच्या दिवशी आपण पुन्हा हे करायचं, असंही चर्चा आहे की निवडणुकीचा फॉर्म भरायला अजून 30 तास वेळ आहे. 30 तास. निर्णय 5 मिनिटाचा आहे. त्यामुळं योग्य निर्णय होईल, योग्य वेळी होईल आणि 30 तासाच्या आत फॉर्म जो आहे उपमहापौर शिवसेनेला देणार आहे तिथे का नाही? चर्चा सुरू आहे. आज अंतिम होईल सायंकाळी. माननीय मुख्यमंत्रीजी आणि अध्यक्षजी बसतील आणि आम्ही अंतिम करू संध्याकाळी. MIM असं म्हणतायत की काही होऊ शकतं. जसं मालेगावला भाजप शिवसेनेला सत्तेवर ठेवण्यासाठी आम्ही काही गुन्हाबरोबर जाऊ शकतो, ते असं बोलताना म्हणाले की शिवसेने सुद्धा काही सांगता येते, का सुरू आहे.
त्यांनी चर्चा खुशाल करावी, पण दिवसांनी स्वप्न बघू नये. दिवसांनी स्वप्न बघू नये काही महापौर बनण्याचे वगैरे. ते मुंबईबाबत झालंय का मग अंतिम? आम्हाला असं कळतंय की आता उपमहापौर पण भाजपलाच हवंय तिथे. असं आहे की जेव्हा आम्ही युतीमध्ये लढलो आहे तर युतीचा विचार करूनच पदाधिकाऱ्याचं वाटप होणार आहे. आज नवी मुंबईमध्ये सुद्धा निवडणुका आहेत महापौर पदाच्या. तिथे काय चित्र आहे? तिथे मला वाटतं की तिथे तर भारतीय जनता पार्टी वेगळी लढली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी वेगळी भाजपा लढली आहे 14 ठिकाणी साधारण, त्या ठिकाणी काही ठिकाणी महायुती होत्या पदाधिकारी बसवण्यामध्ये. ज्या ठिकाणी महायुती नव्हतीच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निर्णय करत आहे. पण ज्या ठिकाणी महायुती आहे तिथं मॅन्डेटरी निर्णय आहे, तिथे भाजप सेनाच बसणार आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो महापौर पदासाठी अर्ज भरतोय. ते आपले मतं घेतील आणि बाजूला होतील. त्यांचे मतं त्यांना घ्यावे लागतील. राजकारणामध्ये निवडणुका लढाव्या लागतात, नाहीतर त्यांचे मतं आहेत ते कुठे जातील. त्यांना संभ्रम तयार होईल कोणाला मतं द्यायचे. त्यामुळे आपले मतं घेण्याकरता आपल्याला तर आपला माणूस लढवा लागतो. काळजी अशी घेत आहे की नगरसेवकांनाही आम्हाला सांगितल्याशिवाय कुठे जाऊ नका, कुठे फिरू नका, अशा पद्धतीचंही त्यांनी नगरसेवकांना सांगितलं. ठीक आहे, आणि त्यांचे नगरसेवक सांभाळणे त्यांची जबाबदारी आहे. मला आशा आहे की आमदार सांभाळले नाही किमान नगरसेवक सांभाळतील. चंद्रपुरात लॉटरी लागेल असं चित्र दिसते. चंद्रपूरमध्ये काही होऊ शकतं. म्हणजे काय कसं? तिथे भारतीय जनता पार्टी महापौर लढवणार आहे किंवा आमची जे महायुती होईल त्या महायुतीमध्ये जर आमची चर्चा झाली, म्हणजे महायुतीपेक्षा जर आम्हाला कोणी बाहेरून पाठिंबा दिला किंवा आम्हाला त्या ठिकाणी काही वेगळं चित्र तयार झालं, एखाद्या वेळी आम्ही मागे पुढं काय करायचं तो तिथे स्थानिक मान्य सुधीर मुनगंटीवार आहे, जोरगेवार आहे, त्यांना अधिकार दिले आहेत. मुनगंटीवारजी जोरगेवारजी जे निर्णय घेतील आम्हाला मान्य आहे. उद्धव ठाकरे मान्य आहे तुम्हाला तिथे? नाही, तिथे स्थानिक लेवलला काय घडतं चंद्रपूरमध्ये हे सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि जोरगेवार यांना जबाबदारी दिली आहे. शेवटी मोठा पक्ष भाजप आहे, त्यामुळं तिथे जर कोणी आमच्याकडे आलं की महापौर बनवायचा आहे भाजपाला, तर नाही तर कोणी म्हणणार नाही. राजकारणामध्ये काही शक्य आहे. ठाकरेची शिवसेना असं म्हणते की आमचा जर महापौर केला तर आम्ही नाही, माझ्याकडे हा प्रस्ताव नाही आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार किंवा जोरगेवार तिकडे असेल तर माहीत नाही मला. ज्याची कोणी बोललं नाही या प्रस्तावावर. मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसवणं म्हणजे महाराष्ट्रासाठी काळा दिवस असणार आहे असं संजय राऊत म्हणतात. ज्या जनतेने भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे आणि मतदान केलं आहे, त्यांचा अपमान करत आहे संजय राऊत. जनतेने मॅन्डेट दिला आहे, मॅन्डेटच्या विरुद्ध जाऊन बोलणं योग्य नाही लोकशाहीमध्ये. संजय राऊत लोकशाहीच्या विरुद्ध बोलतात. एक इंटरेस्टिंग मागणी भाजपच्या एका मंत्र्याने केलेली आहे. खरं तर राखीव वनक्षेत्र, वन्यजीव अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प इथे मांसाहाराला दारू पिण्याला बंदी होती, असा निर्णय सरकारने घेतला. दारूचं ठीक आहे, आता ते म्हणतात की अशा ठिकाणी मांसाहार सुरू करा, असं एक पत्र सरकारला दिलंय. खासगी गेस्ट हाऊस पुढे जात आहे, हे सगळं विकून आणि आपण मागे पडतोय असा दावा आहे त्यांचा. जयस्वालांनी दिलेला. आशिष जयस्वाल. तर आशिष जयस्वाल यांनी बऱ्यापैकी फॉरेस्ट क्षेत्रामध्ये 20-25 वर्षापासून काम केलं आहे. ते वनक्षेत्रामध्ये त्यांचा मतदारसंघ आहे. तिथे मोठ्या प्रमाणे पेचमध्ये त्यांच्या तोतलाडो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रेस्ट हाऊस आहे, खाजगी रेस्ट हाऊस आहे, हॉटेल्स आहे, काही गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे. तर गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला साधारणतः बंदी केलेली आहे, पण खाजगी रेस्ट हाऊसला सर्व चालू आहे. साधारण भूमिका ही होते की वन्यजीवाची त्या ठिकाणी पकड करून त्यांची कत्तल करणे, अशा प्रकारचे काही प्रकरणं महाराष्ट्रात झाले म्हणून त्या काळामध्ये हा निर्णय घेतला. पण बाहेरून समजा जे अधिकृत मांसाहार करणारे जे हे आहे तिथे जर तो मांसाहार होत असेल तर त्यांनी तशी मागणी केली असेल. पण वन्यजीवांचा प्राण घेणे किंवा वन्यजीव मांसाहाराकरता मारणे हे काही योग्य होणार नाही. ज्या वन्य क्षेत्रामध्ये असे गेस्ट हाऊस आहे किंवा ज्या वन्य क्षेत्रामध्ये असे रिसोर्ट आहे, प्रायव्हेट रिसोर्ट, त्या रिसोर्टला अशी अधिकार नाही आहे. पण बाहेरून समजा आता हॉटेलमध्ये मासे आहे, फिश आहे, आपल्या त्या ठिकाणी जे आपण खाद्यामध्ये मांसाहार वापरतो तो जर तिथे अलाव असेल तर मला वाटतं त्याला काही अडचण नाही आहे. लाडक्या बहिणींचे KYC मुळे 3 महिन्यांपासून त्यांना पैसे मिळाले नाहीत, तेव्हा ते नाराज आहेत आणि ते एकत्र मिळतील अशा अपेक्षा.
नाही आता मला वाटतं की सर्वच पैसे मार्चच्या आधी मिळतील. 31 मार्चच्या डिस्बर्समेंट करावंच लागतं पूर्ण. मागच्या बजेटमध्ये जे काही बजेट अमाऊंट झाला आहे लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये त्याला संपूर्ण सोडावंच लागतं. 31 मार्चला आम्ही पार करू शकत नाही. त्यामुळे 31 मार्चच्या सर्व बिलं मिळतील आणि 31 मार्चच्या सर्व लाडक्या बहिणीला सर्व त्या ठिकाणी त्यांचा अनुदान मिळेल असा मला विश्वास आहे. पैशांच्या अडचणीमुळे हा केवायसीचा उतार आता काय पैशांची अडचण आहे, तुम्ही परदेश दौरे रद्द केले आहे, बऱ्याच गोष्टी रद्द केल्या म्हणजे परिपत्रकच आहे तसं. पैशाची तर अडचण सरकारकडे आहेच. शेवटी इतका मोठा हा क्वांटम आहे. 2.5 कोटी लाडक्या बहिणींना इतका मोठा पैसा अरेंज करणे तर प्रत्येक महिन्याला कधी कधी होत नाही तर 3 महिने, पण 3 महिन्याचा क्वांटम आम्ही पूर्ण करणार. शेवटी ज्या आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही शब्द दिला आहे की महाराष्ट्रात काही झालं चालेल, पण लाडक्या बहिणीचा जो आम्ही त्यांच्या शेवटी हा पैसा कुठे जातो? आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जो गेला तो कुठेतरी मार्केटमध्ये खर्च होणार, त्या ठिकाणी स्थानिक वस्तू काय खरेदी करणार, येऊन जाऊन हा पैसा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतो, शिक्षणाकरता खर्च होतो. शेवटी महाराष्ट्राच्या मजबूतीकरता हा पैसा खर्च होतो. फक्त प्रत्येक महिन्याला कधी कधी अरेंज होऊ शकत नाही म्हणून 2 महिने 3 महिने असं सरकार करतं. पण मला असं वाटतं की 31 मार्चच्याच हे पैसे द्यावेच लागतील. ते देणं बंधनकारकच आहे आणि ते मिळतीलच. ही आर्थिक अडचण दूर करायचा प्रश्न आव्हान असणारच आहे. आर्थिक अडचण जी म्हणताय तुम्ही महाराष्ट्रासमोर असलेली आर्थिक अडचण ती दूर करायचं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे. नाही, आव्हान आहे पण आम्ही त्यातला मार्गही काढले. आव्हान आहे पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मार्ग काढलेला आहे. आम्ही लाडक्या बहिणीला संपूर्ण निधी देऊन आमचं सरकार स्टेबल आणि विकास जे आम्ही संकल्पित केला आहे त्या विकासालाही पैसे राहतील आणि लाडक्या बहिणीला पैसे राहतील अशी योजना नियोजन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. असं की काल मुंबई पुणे हायवे जो होता पूर्ण जाम होता, काही तास जाम होता, 30 तास. पण त्याच्यात अशी गोष्ट लक्षात आली की टोल वसुलीसाठी फक्त पुढे वाहनं सोडत गेले आणि तो पुढे लोकांना त्रास झाला. फक्त टोल मिळावा म्हणून टोल नाक्यावरनं ही वाहनं पुढे सोडण्यात आली. नाही, मला वाटतं का याच्यात मिसमॅनेजमेंट झालं असेल तर आमचे SCSला आज मी सांगून बघेल की बाबा काय मिसमॅनेजमेंटला चेक करा. सर पण 36 तास एखादा हायवे बंद असतो आणि आपल्याकडे काही दुसरा प्लान बी नाही. खूप कडाडून टीका होते. राज ठाकरे बोलले, सगळेच विरोधी पक्ष बोलत आहेत, नियोजनच नाही, बट्ट्या बोलत. कालच्या घटनेत काय झालं, कुठल्या घटनेमुळे झालं, काय झालं एकदा तपासून बघायला लागेल. आता त्यांनी टीका केली आहे किंवा ठीक आहे त्यांचं कामच आहे टीका करणे, पण काय असं अचानक काय झालं की ज्यातनं असा असंतोष निर्माण झाला, असं अचानक काय झालं, कसं मिसमॅनेजमेंट झालं हे तपासून त्या ठिकाणी मला सांगावं लागेल, कारण मी हे तपासलं नाही आहे. चौकशी केली पाहिजे. टोल वसुलीसाठी फक्त वाहनं सोडली का ते चेक करणं. जर इतका किवास निर्माण केला आहे एखाद्या मिसमॅनेजमेंटमुळं असा किवास निर्माण झाला, इतक्या लोकांना भोगावं लागतं, अशी चौकशी तर केलीच पाहिजे. सर्वांचे आभार. पुढे अप्रकाशित किताब वाले बयान पर जो है भाजपा के सांसद निशिकांत दुबे जो है सदन में कुछ अप्रकाशित किताबों के कवर लेके पहुंचे और उन्होंने कहा है कि गांधी और नेहरू के परिवार का भी इतिहास सामने आना चाहिए. नहीं, मुझे चेक करना पड़ेगा. आप मुझे अभी वक्त के ऊपर आप बता रहे तो मैं चेक करके बात करूँ. सर्वांचे खूप आभार. धन्यवाद. 8 दिवसांची मुदतवाढ दिली आहे ना. 8 ते 1 आठवडा. खारगे समितीला 7 दिवसाची मुदतवाढ त्यांनी मागितली. आज त्यांना मुदतवाढ दिलेली आहे. पुढच्या 7 दिवसांनी हा रिपोर्ट आम्हाला येईल. त्यानंतर म्हणजे ते फार हे झालंय ना. त्यानंतर ऍक्शन असेल. बरं झालं विचारलं. जाता जाता तो